नाग नदी के बढ़ते प्रदूषण ने वैनगंगा नदी को बुरी तरह प्रभावित किया है। इसी वैनगंगा नदी का पानी भंडारा और गोंदिया जिलों में पीने के लिए सप्लाई किया जाता है, लेकिन आश्चर्यजनक रूप से इन जिलों के गांवों में पानी की गुणवत्ता की कोई जांच प्रशासन ने वर्षों से नहीं की। इस गंभीर मुद्दे को विधान परिषद में विधायक डॉक्टर परिणय फुके ने जोरदार तरीके से उठाया। डॉक्टर फुके ने बताया कि वैनगंगा धरण का पानी चंद्रपुर और गढ़चिरौली जिलों के किसानों को सिंचाई के लिए भी दिया जाता है, जिससे आने वाले समय में और बड़े स्वास्थ्य और पर्यावरण संकट की आशंका है। उन्होंने चेतावनी दी कि प्रस्तावित वैनगंगा नदी जोड़ परियोजना शुरू होने पर नरखेड़, काटोल जैसे क्षेत्रों पर भी इसका गंभीर असर पड़ सकता है। परिणय फुके, लक्षवेधी क्रमांक 4। माननीय सभापती महोदय, ही लक्षवेधी किंवा या गोसीखुर्द धरणाच्या प्रदूषणाच्या पाण्याच्या प्रदूषणाच्या संदर्भात मी अनेक वेळा हा विषय या सभागृहात आणलेला आहे। मी नगरसेवक असल्यापासून या संदर्भातला 2007-8 पासून या संदर्भातला पाठपुरावा करत आहे। त्यामध्ये अनेक कोर्ट केसेस झाल्या। त्यानंतर या सभागृहाच्या जे विविध आयुध मला मिळाले, औचित्याचा मुद्दा असणार, प्रश्न उत्तर असणार किंवा लक्षवेधी असणार। 2021 मध्ये सुद्धा आदित्य ठाकरेजी ज्यावेळेस या विभागाचे मंत्री होते त्यावेळेसही या संदर्भातली एक लक्षवेधी मी लावली होती। ते पुष्कळ चालली होती। त्यानंतर त्यांनी एक मीटिंगचं आश्वासन मला दिलं होतं। मीटिंग झाली, मीटिंगमध्ये अनेक विषयावर चर्चा झाली की हे याच्यात दूषित पाणी आपण कमी कसं करणार, या संदर्भातल्या अनेक विषयांवर चर्चा झाली। पण 2021 पासून परत 2024-25 पर्यंत कोणतीही कारवाई त्याच्यावर झाली नाही। त्यानंतर मागच्या अधिवेशनात मी या संदर्भातली लक्षवेधी लावली। पंकजाताईंनी त्याचं उत्तर दिलं। पंकजाताईंनी आपल्या उत्तरामध्ये हे सांगितलं होतं की या संदर्भातला याचा ही पर्यावरण विभागासोबत तितकं त्याचा संबंध येत नाही जितका नगर विकास विभागासोबत त्याचा संबंध येतो। आणि म्हणून मी आपल्याकडे विनंती केली होती की ही लक्षवेधी पर्यावरण विभागाची नसून ही नगर विकास विभागाची आहे। पण पर्यावरण विभागाच्या सचिवांनी ही स्वीकृत केल्यामुळे ही नगर विकास विभागाच्या संदर्भात लागू शकले नाही। पण आता आपण याचं उत्तर दिलं म्हणून आता याच्यामध्ये ज्या प्रकारे उत्तर विभागाने आपल्याला दिलंय, मी पूर्ण उत्तर याच्यात वाचलेलं आहे आणि याच्यामध्ये ही आपली दिशाभूल करणारे हे उत्तर आहे। कुठेतरी याच्यात अनेक विषय असे आहेत की जे इलॉजिकल आहे। एकीकडे हे सांगतात की यामध्ये उत्तर देताना हे सांगतात की म्हणजे कोणत्याही चांगल्या नदीचं पाणी शुद्ध पाणी कसं म्हणणार किंवा नदी शुद्ध कशी म्हणणार, तर त्याचं जे बीओडी आहे ते 3 mg पर लिटर असलं पाहिजे आणि नाग नदीचा 28.8 mg। आणि मग ही शुद्ध कशी झाली, हे तर खुलं गटर झालं। मग ही नाग नदी नाही, नाग नाला झालेला आहे। नाग नाला नाही, नाग गटर झालेला आहे। आणि म्हणून यामध्ये कारवाई करणे आवश्यक आहे। ज्या प्रकारे याच्यामध्ये आपण आकडेवारी दिलेली आहे, एसटीव्ही प्लांटचा उल्लेख केलेला आहे की जवळपास 13 एसटीव्ही प्लांट सुरू आहे। मग 13 एसटीव्ही प्लांट चालू आहे। त्यामध्ये मी आपल्याला खात्रीला एक माहिती सांगतो की या 13 पैकी 11 एसटीव्ही बंद आहे आणि 2च एसटीव्ही चालू आहे। कुठेतरी जे कोराडी थर्मल पॉवर प्लांटला जे पाणी आपण पुरवतोय ते कुठेही ट्रीटेड नाही आहे, ते डायरेक्ट पाणी त्यातनं उचलतो आणि डायरेक्ट ते थर्मल पॉवर प्लांटला पाठवत आहे। ज्या आकडेवारी ज्यांनी दिलेली आहे दुसरी आकडेवारी की प्रतिदिन किती सांडपाणी महानगरपालिके क्षेत्रातनं निघतं, तर 520 लिटर 520 mld पाणी नागपूर शहरातनं सांडपाणीच्या रूपात निघतं। आता ही आकडेवारी कुठनं आली, तर त्यांनी सरसकट सांगितलं की पाणी पुरवठा योजनाच्या माध्यमातून जितकी येतं 650 दशलिटर त्याच्या 80%। तर ही जे आहे किंवा नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील किती लोकसंख्या आहे, तर 30 लाख आहे। आता नागपूर महानगरपालिका क्षेत्रातली लोकसंख्या ही 45 ते 50 लाख आहे आणि त्याच्यावर जर आकडेवारी काढली तर ही जवळपास 800 mld सांडपाणी नागपूर शहरात तयार होतं। आता या सगळ्या आकडेवारी याच्यात चुकीच्या दिलेल्या आहे आणि याच्यात जवळपास 423.5 mld पाणीचं ट्रीटमेंट यामध्ये होत असतं आणि यामध्ये मग बाकीचे 123 mldचं जे अनट्रीटेड पाणी जे वॉटर आहे ते पाणी त्या नाग नदीच्या माध्यमातून गोसीखुर्द धरणामध्ये जातं। आता याच्यात अनेक विशेषज्ञांनी सांगितलेलं आहे की या पाण्यामुळे त्या उत्तरामध्ये सांगितलं आहे की या दूषित पाण्यामुळे कुठेही मच्छीमारांचा व्यवसाय उद्ध्वस्त झालेला नाही, याची तक्रार नाही। आता मला सांगा, तुम्हालाही माहिती आहे पशुसंवर्धन विभाग असणार, हा जो विभाग आहे मत्स्य विकास विभाग, यांचं काम कसं चालतं हे स्वतःचं काम करत नाही आणि हे सांगतात आहे की त्यामध्ये तक्रारी आले नाही। यांच्याकडे किती तक्रारी आले, मी स्वतः अनेक तक्रारी दिलेल्या आहे, अनेक लक्षवेधी लावल्या, अनेक मी प्रश्न विचारलेले आहे, तर आतापर्यंत यांनी कोणतीही कारवाई त्याच्यावर केली नाही आणि तुम्हाला उत्तर देताना सांगतात की या संदर्भात कोणती तक्रार आली नाही। यामध्ये मी माझ्या प्रश्नामध्ये त्यात सांगितलं होतं की या विरोधात अनेक राजकीय पक्षाचे लोक, अनेक ही जी
गोसीकृत प्रकल्प संघर्ष समिती यांनी अनेक आंदोलनं केले, अनेक तक्रारी केले, याचं कोणी लक्ष दिलेलं नाही आणि म्हणून कुठेतरी यामध्ये चुकीची माहिती या विभागांच्या माध्यमातून दिलेली आहे. आणि हे सांगतात आहे की 28.8 मिलीग्राम पर लिटरचं बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड BOD आहे. मग या सगळ्या याच्यात जे ऑक्सिजन लेवल जे पाण्यामध्ये जे ऑक्सिजन लेवल आहे हे फार कमी होतं. ते डिझॉल्व ऑक्सिजन आहे फार नगण्य असतं आणि मग तिथे मच्छी ही जगू शकत नाही आणि मग त्या प्रमाणात असल्यावर मग इथे मच्छी व्यवसायाला कुठेही धोका नाही असं यांचं उत्तर हे चुकीचं आहे. दुसरं, जो तुमचा पशुसंवर्धन विभाग आहे त्यातही त्यांनी सांगितलंय की आम्हाला या संदर्भातलं कुठलंही या प्रकारची कुठली तक्रार प्राप्त केली नाही. याचा अर्थ की तक्रार प्राप्त झाली नाही किंवा कुठेही नोंद नाही म्हणजे ती समस्याच नाही असं कुठेतरी मला वाटतं विभागाचं याच्यात समज झालेला आहे. आता नाग नदीमध्ये नागपूर महानगरपालिका क्षेत्राच्या बाहेर जे आहे, कारण ही नाग नदी जी आहे ही नागपूर महानगरपालिका क्षेत्रातनं मग नागपूर ग्रामीण म्हणजे NMRDA क्षेत्रातनं मग इतर ग्रामीण भागातनं मौदा या सगळ्या भागातनं वेनगंगाला मिळते, कन्हान नदीला मिळते आणि कन्हान नदीनंतर वेनगंगेला मिळते. कन्हान नदीमध्ये कोराडी थर्मल पॉवरचे जे ॲश बँड आहे, ॲश बॉन्ड आहे, त्यांचं जे लेक आहेत त्याचंही दूषित पाणी त्या कन्हान नदीच्या माध्यमातून वेनगंगेमध्ये येतं. अनेक भागातील त्या भागामध्ये यांनी सांगितलं यांच्या उत्तरामध्ये की तिथे MIDC मध्ये एकही केमिकल फॅक्टरी नाही. मी त्यांना सांगितलं की बाबा तिथे हल्दीराम फॅक्टरी, हल्दीरामचं पूर्ण घाण पाणी त्यामध्ये जातं. अनेक तिथे फॅक्टरी आहेत की ज्याचं पूर्ण घाण पाणी हे फक्त रिव्हर ट्रीटमेंट प्लांट, झिरो लिक्विड डिस्चार्ज हे फक्त एक मिथ आहे. एकही अशी फॅक्टरी नाही आहे. जर तुम्ही सखोल चौकशी केली तर या चौकशीमध्ये झिरो लिक्विड डिस्चार्ज असलेली एकही फॅक्टरी तिथे तुम्हाला लक्षात दिसणार नाही. आता काय असतं, आमच्यासारखा एखादा व्यक्ती तक्रार करतो आणि त्यानंतर ते फक्त तिथे थातूर मातूर त्याला नोटीस देतात, केलं की नाही केलं आणि ते विषय संपतो. कुठे त्याच्यावर आतापर्यंत मला सांगा की या याच्यात अनेकदा लक्षवेधी आपण सुद्धा याचं उत्तर दिलंय, याच्यावर किती वेळा कारवाई करण्यात आलेली आहे, या सगळ्या फॅक्टरीजवर किती वेळा कारवाई केलेली आहे, हे सांडपाणी त्यात सोडता याच्यावर किती वेळा कारवाई केली आहे. मी तुम्हाला सांगतो की तिथे मोठी एक केंद्र सरकारची डिफेन्स फॅक्टरी आहे, ऑर्डनन्स फॅक्टरी आहे. त्याचंही मोठ्या प्रमाणात सांडपाणी त्या नागनालीच्या माध्यमातून, कन्हान नदीच्या माध्यमातून या वेनगंगा नदीत जातं, या धरणात जातं. मग त्याच्यावर आपण आतापर्यंत काही कारवाई केली काय तर नाही केलेली आहे. कोणतं नोटीस दिलाय का तर नाही दिलेलं आहे. आणि जे या प्रकारचे चुकीचे उत्तर देणाऱ्या लोकांवर निश्चितच कारवाई झाली पाहिजे. माझं आपल्याला स्पेसिफिक काही प्रश्न आहेत की प्रदूषित पाण्यावर मत्स्य बीज जे नुकसान झालं नाही किंवा मरत नाही याचा काही पुरावा यांच्याकडे आहे का, किंवा या संदर्भातला काही सायंटिफिक सर्वे आपल्या विभागामार्फत किंवा या मत्स्य विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे का, हा माझा पहिला प्रश्न आहे. आरोग्य विभागाने फक्त पाणी शुद्ध करून नाही तर ज्या गावांमध्ये पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणी होतं ते पाणी शुद्ध आहे की नाही त्याचं टेस्टिंग केलेलं आहे काय. 1000 गावांना या धरणाचं पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून जातं. त्या सगळ्या धरणांचं पाणी शुद्ध आहे की नाही आहे, किंवा त्या गावांमध्ये ज्या नळाच्या माध्यमातून पाणी मिळतंय शुद्ध आहे की नाही आहे हे कुठेतरी चेक केलंय का आपण, ते नाही केलेलं आहे. तिसरं, जे या नदीच्या धरणाच्या किनाऱ्यावर जे गावं आहेत त्या गावांमध्येही पाणी मोठ्या प्रमाणात दूषित पाणी आहे. त्याच्या कोणत्या या गावांमध्ये कधी टेस्ट केलाय काय प्रदूषण विभागाने किंवा इतर कोणत्याही विभागाने, तर मी तुम्हाला सांगतो की 100% नाही केलंय. आणि जे मी याच्या आधी सांगितलं की STV प्लांट 13 पैकी 11 बंद आहेत किंवा अर्धवट काम करतात, त्यांच्या कॅपॅसिटीच्या लेवलवर ते काम करत नाहीये. आणि शासनाच्या जे अनट्रीटेड वॉटर त्यात जातच आहे जवळपास 123 MLD, म्हणजे मी जर तुमच्या उत्तराशी पूर्ण 100% सहमत झालो तरी 123.5 MLD दररोज सांडपाणी या नागनालीच्या माध्यमातून वेनगंगा नदीमध्ये मिळते. आणि मग याच्यावर आपण काय उपाययोजना केल्या, आपण सांगितलं की बाबा अमक्या योजना मंजूर झाल्या, अमके STP मंजूर झाले किंवा 1300 कोटीचे 1900 कोटीचे सगळे जैकाच्या माध्यमातून मंजूर झालेले आहे. पण या सगळ्या याच्यावर आपण काही उपाययोजना तोपर्यंत आता हे होण्याला आता ते सांगतात आहे की 8 वर्ष कालावधी लागणार. 8 वर्षाचा 18 वर्ष कधी होतील हे आपल्याला समजणारी नाही. आणि मग पुढच्या 18 वर्ष आपण हेच उत्तर देत राहणार काय, कारण इथे या गोसीकृत धरणाच्या दूषित पाण्यामुळे तिथे जे शेतकरी फार गंभीर प्रश्न आहे साहेब. मी हा कमीत कमी 7व्यांदा माझी ही लक्षवेधी लागलेली आहे. मागच्या 10 वर्षात मी 7व्यांदा ही लक्षवेधी लावलेली आहे. याच्यावर मला कधी समाधानकारक उत्तर मिळालं नाही आणि म्हणून मी हे नेहमी पोटतिडकीनं हा विषय मांडतो. आमच्या गोंदिया, भंडारा, चंद्रपूर या सगळ्या भागात, गडचिरोली या सगळ्या भागांचा आता प्रश्न आहे. याच्यानंतर आता याच्यावर वेनगंगा पेनगंगा एक मोठा 80,000 कोटीचा प्रकल्प आपण आपली सरकार याच्यात मंजूर केलेला आहे. आता हेच दूषित पाणी आपण उचलून काटोल, नरखेड, बाकी यवतमाळ,
पश्चिम विदर्भात आपण नेणार आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये नेणार आहे, म्हणजे परत हेच दूषित पाणी नेणार. हेच पाणी पुढे गडचिरोलीमध्ये जातं. हेच पाण्यामुळे आता मोठे मोठे उद्योग, याच पाण्याच्या आधारावर मोठे मोठे उद्योग तयार होणार आहेत. तर माझा आपल्याला या माध्यमातून असं आहे की या आता पुढचे जे 8-7-5 वर्ष म्हणून राहिली महानगरपालिका, मी महानगरपालिकेत काम केलेलं आहे 10 वर्ष. मला माहिती आहे महानगरपालिकेने 5 वर्ष म्हटलं, त्याचे 20 वर्ष कधी होतात काही सांगता येत नाही. पण यामध्ये आपण आपल्या विभागामार्फत काही इंट्रीम प्लॅन आपण काही तयार केलेला आहे की पुढच्या 8 वर्षात हे 123 आपल्या डिपार्टमेंटने सांगितल्याप्रमाणे आपण काही उपाययोजना या संदर्भात करणार काय? मला पण लक्षात राहिलं पाहिजे एवढा प्रश्न, कारण तुमचा अभ्यास गाढा आहे नगरपालिका महानगरपालिकेपासून. सन्माननीय सदस्य परिणय फुके यांनी अत्यंत विस्तृत, ऍक्च्युली त्यांनी प्रश्न विचारण्यापेक्षा त्यांनी त्यांची व्यथा मांडलेली आहे. आणि या सभागृहामध्ये एखादा निवडून आलेला या सभागृहातला जो सदस्य आहे, सन्माननीय सदस्य, त्यांनी मांडलेला विषय हा सत्यग्रहित धरूनच आम्ही त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे. त्यामुळे संपूर्णतः विभागाने दिलेल्या माहितीवर अवलंबून राहणं हे पण योग्य नाही. परंतु आपल्या प्रदूषणाचा जो विषय आहे, हा विषय इतके वर्ष अक्षम्य त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. आणि आता एकदम आपण असं चुटकी वाजवली की त्याच्यावर काहीतरी उपाय होईल असं म्हणजे प्रत्यक्षात तेवढं सोपं नाही हे शक्य करून दाखवणं. आणि म्हणून आपण एका जागतिक लेवलवरचे लोक आपल्याकडे इन्व्हेस्ट करत आहेत, आपलं केंद्र शासन करत आहे, राज्य शासन करत आहेत आणि लोकल बॉडी अशा सगळे मिळून एक प्रयोग करतो आहेत. आणि नाग नदी खरं तर एवढे वर्ष होणार नाही वगैरे असं आपण अजिबात म्हणायचं नाही. नागपूर हे फास्टेस्ट ग्रोईंग सिटी आहे. सगळ्या म्हणजे राज्यामधला सगळ्या विभागामधला महत्वाचा फंडाचा एक हिस्सा हा विदर्भाच्या विकासासाठी जातो आहे, नागपूरच्या विकासासाठी जातो आहे. या नाग नदीमध्ये स्वतः याच्यासाठी मुख्यमंत्री महोदय आणि स्वतः सन्माननीय गडकरी साहेब केंद्रीय मंत्री यांनी फार पुढाकार करून हा प्रयोग इथे यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला जी माहिती आहे त्याच्यामध्ये 13 STP इथे ऑलरेडी झालेले आहेत आणि त्याच्यात पाणी ट्रीट करून हे नदीमध्ये सोडलं जातं. मुळामध्ये ओरिजिनली आपल्याकडे नदीमध्ये जे सांडपाणी सोडायची प्रवृत्ती आहे आणि आपण STP करून ते आता ट्रीटेड वॉटर तिकडे सोडतोय. म्हणजे नदीचं पाणी जे पावसाळ्यामध्ये, कारण आपल्या या भागामधल्या नद्या 12 वाहत नसणाऱ्या बऱ्याचशा नद्या आहेत, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जेव्हा नदी कोरडी होते तेव्हा आपल्याला तिथे जे दिसतं ते सांडपाणीच प्रत्यक्षात तिथे असतं. तर ते ट्रीटेड असल्यामुळे नॅचरल पाण्यामध्ये जेव्हा ते मिक्स होतं तेव्हा पाण्याची क्वालिटी कमी होऊ नये हा प्रयत्न असतो. आणि आपण गोसीखुर्दचा स्पेसिफिकली याच्यामध्ये प्रश्न विचारला, जिथे मच्छीमारीचा विषय आहे, तिथल्या आरोग्याचा विषय आहे. तर त्या मत्स्य व्यवसायाच्या विभाग आणि आरोग्य विभागाने आम्हाला अशी तक्रार प्राप्त नाही झाली आणि अशा कुठल्याही प्रकारची तिथे म्हणजे असंख्य मासे मेले आहेत प्रदूषणामुळे किंवा असं काही नुकसान झालंय असं कुठेही आलेलं नाही. तक्रार आपली आहे की इथे असं होत आहे, पण त्याचं प्रत्यक्षात असं काही घडल्याचं आम्हाला प्रथमदर्शनी दिसत नाहीये. परंतु आपण सांगितलं की 13 पैकी 11 STP हे नीट चालत नाहीयेत. तर मी स्वतः याच्यामध्ये एक कमिटी गठीत करून त्यांना या स्वतः पाठवीन आणि त्याचा एक अहवाल तयार करीन आणि तो आपल्याला सभागृहाला अवगत करून देईन. कारण मला सुद्धा हे महत्वाचं आहे की आपण STP एवढा खर्च करून उभे करतोय आणि ते चालतायत किंवा नाही. कारण हे फक्त नागपूरमध्ये नाही, पुण्यामध्ये पण हेच तक्रारी आहेत. बऱ्याच महानगरपालिकाच्या क्षेत्रामध्ये STP पूर्ण क्षमतेने चालत नाहीत आणि त्याच्यामध्ये ते पैसा वाचवण्याचा प्रयत्न करतात. STP कोणी चालवत असेल तर ते पाणी अनट्रीटेड पाठवतात. असं एक तक्रार असेल तर आम्ही त्याच्यावर नक्कीच या 11 STP वर परत रिव्हिजिट करून त्या सगळ्या गोष्टींवर आम्ही नक्कीच कारवाई करू.